भाजीपाला ही माहिती जर आपणास आवडली असल्यास किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भाजीपाल्यासाठी हवामान. भाजीपाल्याच्या लागवडीतील हवेतील तापमानाला सर्वात जास्त महत्त्व आहे. फळभाज्यांना सर्वसाधारणपणे उबदार हवामान 18 अंश ते 27 अंश सेल्सिअस व इतर भाज्यांना तुलनेने थंड हवामान लागते. उबदार हवामानातील भाज्यांना कडाक्याची थंडी मानवत नाही, जशी काकडी, भोपळा, घेवडा, टोमॅटो, वांगी वगैरे भाज्या या गटात मोडतात व त्यांची पक्क अथवा अपक्व फळे भाजीपाल्यांसाठी वापरतात. थंड हवामानाच्या भाज्यांपैकी कोबी, सलगम, पालक, बीट व कांदे या भाज्यांचे कडाक्याच्या थंडीमुळे फार नुकसान होत नाही. याच गटातील वाटाणा, फुलकोबी, गाजर, बटाटा व सालीड या भाज्यांना पीक तयार होण्याच्या सुमारास कडाक्याची थंडी मानवत नाही. हवामानाबरोबर शुद्ध व सुधारित प्रकारांचे बी बियाणे, योग्य प्रकारची जमीन, मशागत, खत आणि पाणी पुरवठा व पीक संरक्षण या बाबींना भाजीपाल्यांच्या लागवडीत फार महत्त्व आहे. भाजीपाल्यासाठी पाणी पुरवठा. जेथे तळी, विहिरी अथवा कालवे नसतात अशा भागात भाजीपाल्यांचे पीक पावसावरच अवलंबून असते. पाणी देण्याची सोय असेल अशा क्षेत्रात ते गादी वाफा पद्धती, सरीवरंबा पद्धती आणि आळे बांगडी पद्धती या निरनिराळ्या पद्धतीपैकी गरजेनुसार एका पद्धतीने पाणी देतात. गादी वाफा पद्धत भाजीपाल्यांची रोपे तयार करण्यासाठी करतात. वाफा पद्धत मुख्यत्वे करून पालेभाज्यांच्या पिकासाठी, सरीवरंबा पद्धत बऱ्याच भाज्यांसाठी विशेषतः वांगी, टोमॅटो, कोबीवर्गीय भाज्या तसेच भेंडी, गवार या भाज्यांसाठी आणि आळे बांगडी पद्धत बहुतेक वेल भाज्यांसाठी वापरतात. पावसाळी हंगामात आवश्यकतेप्रमाणे, रब्बी हंगामात 8 ते 10 दिवसांसाठी व उन्हाळी हंगामात दर आठवड्याला पाणी देतात. भाजीपाल्यासाठी जमीन. भाजीपाल्याच्या लागवडीसाठी भुसभुशीत पाण्याच्या योग्य निचरा व सुपीक जमीन योग्य असते. भारी जमीन असल्यास किमान 1 मीटर खोलीपर्यंत पाण्याचा योग्य निचरा झाला पाहिजे. झाडांची आगर, इमारतींची सावली पिकावर न येईल अशी खबरदारी घेणेही आवश्यक असते. भाजीपाला मशागत. जमीन नांगरून कुळवायाच्या पाळ्या देतात व ती सपाट करून तिथे वाफे अथवा सऱ्या काढतात. सर्व भाजीपाल्यांच्या पिकांना भरपूर खतांची मात्रा लागते. सुरुवातीला हेक्टरी 25 ते 50 टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत नांगरटीच्या वेळी मिसळतात. विशिष्ट प्रकारच्या भाजीपाल्याला कोणते व किती खत द्यावे हे ठरविताना जमिनीचा प्रकार, पाणी देण्याची सोय, हेक्टरी अपेक्षित उत्पन्न वगैरे बऱ्याच बाबी लक्षात घ्याव्या लागतात. भाजीपाल्यासाठी हंगाम. भाजीपाल्याच्या पिकाचा हंगाम पिकाप्रमाणे खरीप, रब्बी अगर उन्हाळी असतो. पालेभाज्या बहुतेक वर्षभर लावतात. भोपळा, दोडका, टोमॅटो, वांगे, कारले या फळभाज्या खरीप व रब्बी हंगामात, घेवडा, वाटाणा, चवळी वगैरे शेंगभाज्या मुख्यतः पावसाळी हंगामात आणि कोबी, फुलकोबी व नवलोक रब्बी हंगामात लावतात. भाजीपाला रोपे तयार करणे. भाजीपाल्याच्या पिकाचे 50% यश रोपे तयार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. रोपे तयार करण्यासाठी वापरावयाचे बी ताजे, शुद्ध व टपोरे असावे. पेरण्यापूर्वी त्यावर जंतुनाशकांची बीज प्रक्रिया करणे फार महत्त्वाचे असते. रोपे तयार करण्यासाठी 15 ते 22 सेंटीमीटर इंच 3 लांब व 1 ते 1.25 मीटर रुंद गादी वाफे तयार करतात. भुसभुशीत केलेल्या मातीत कंपोस्ट खत मिसळून त्यात ओळीमध्ये पातळ बी पेरून ते मातीने झाकतात. नंतर बारीक छिद्राच्या झारीने पाणी देतात. बी उगून आल्यावर रोग व किडींपासून रोपांचं संरक्षण करणे आवश्यक असते. 5 ते 6 आठवड्यांनी रोपे स्थलांतरित लागवडीसाठीही तयार होतात. भाजीपाला पीक संरक्षण. स्थलांतरण केल्यानंतर भाजीपाल्यांच्या पिकाचे कवक, सूक्ष्मजंतू व व्हायरस
यामुळे होणारे रोग आणि किडी यापासून फार नुकसान होते। यासाठी आवश्यक ती कवकनाशके व कीटकनाशके आणि ती फवारणीसाठी आवश्यक ती साधने तयार ठेवणे जरुरीचे असते। लागवडीचे क्षेत्र विस्तृत होण्याची कारणे। पुढील काळी भाजीपाल्यांच्या लागवडीचे क्षेत्र मोठ्या शहराभोवती मर्यादित असे, कारण भाजीपाल्यावर नाशवंत असल्यामुळे त्याला जवळची बाजारपेठ असणेही आवश्यक असते। रस्ते व वाहतुकीच्या सोयी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यास आजकाल ते भाजीपाला उत्पादन केंद्रापासून दूरवर पाठविताही येतो। त्यामुळे भाजीपाल्याच्या लागवडीचे क्षेत्र विस्तृत झालेले आहे।